नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जे आहे तर जे महावन एक नवीन वेबसाईट येणार आहे आणि त्यासाठी जे आहे तर एक ID लागणार आहे। त्या IDचं नाव आहे महा ID आणि हा ID जे आहे तर प्रत्येक व्यक्तीला लागणार आहे। मग शेतकरी असो, सामान्य नागरिक असो किंवा लाडके बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला असो, तर सर्वांनाच हा ID जो आहे तर तो तयार करावा लागणार आहे। तर हे ID जे आहे तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरती अगदी 5 मिनिटांमध्ये जे आहे तर ते तयार करू शकता। तर ID कसा तयार करायचा याचाच व्हिडिओ आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चला तर मग ID हा कसा तयार करायचा तुमच्या मोबाईलवरून देखील, तर ते मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण बघा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची जी ID बनवताना अडचण जाणार नाही। सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं महाडीबीटी 2.0 महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। वेबसाईटवर आल्यानंतर आपण इथे बघू शकता, इथे दोन ऑप्शन आहे, एक आहे लॉग इन करायचं आणि दुसरा आहे नोंदणी करायचा। तर आपण ज्यांची नोंदणी झालेली आहे ते इथून डायरेक्ट लॉग इन करू शकता, परंतु आपल्याला अगोदर इथे नोंदणी करावं लागणार। तर नोंदणीसाठी आपण नोंदणी करा यावरती क्लिक करू। नोंदणी करा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन पेज ओपन होईल। असं तुमचा महा ID तयार करा। त्यानंतर इथे काही कन्सेप्ट दिलेला आहे ते वाचून घ्यायचं पूर्ण। इथे खाली यायचं, अधिक वाचावरती क्लिक करायचं। अधिक वाचावरती क्लिक केल्यानंतर हे पूर्ण वाचून झाल्यावर इथे आपला आधार नंबर टाकायचा। आधार नंबर टाकून इथे कन्सेंट क्लिक करायचं आणि OTP पाठवावरती क्लिक करायचं। OTP टाकून व्हेरीफाय करायचं। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होईल। डेटा प्रवेश सहमती, म्हणजे जे आपला डाटा आहे ते डाटा आपल्याला जे आधार संलग्न डाटा आहे त्या डाटा वापरासाठी आपल्याला सहमती द्यायची आहे। तर इथे काही सूचना दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या सूचना वाचून घ्यायच्या आणि स्वीकृती द्या यापुढे जे आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि आपल्याला जे आहे तर संपूर्ण वाचून जे आहे ही जी माहिती दिलेली महासारथीची ऐकून संमती, ते संमती आपल्याला स्वीकृती द्या आणि पुढे जावरती क्लिक करायचं। स्वीकृती द्या आणि पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपण इथे बघू शकता जी आपण आपली जी आधारची डिटेल आहे ती संपूर्ण आपल्या डिटेल इथे दिसेल। आपल्याला आपलं नाव, त्याच्यानंतर आपली जन्मतारीख, लिंग, आधार नंबर आणि इथे आपल्याला काय करायचं आहे तर इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि ईमेल ID जे आहे तर ते आपल्याला इथे टाकायचा आहे। जो मोबाईल नंबर आपला आधार लिंक आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आपल्याला, आणि इथे आपला जो ईमेल ID आहे, जो आपल्या तुमचा कोणताही जो ईमेल ID असेल तो ईमेल ID इथे टाकायचा। ईमेल ID बंधनकारक नाही आहे, परंतु टाकून घ्यायचं, कारण इथून पुढे जे आहे तर ईमेल ID देखील कंपल्सरी असणार आहे। प्रत्येक जो खाली कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा यामध्ये एंटर करायचा आणि जतन करा आणि पुढे जावरती क्लिक करायचं। जतन करा व पुढे जावरती क्लिक केल्यानंतर जो आपला ईमेल ID आहे ते आपल्या ईमेल ID वरती आणि आपल्या आधार आपल्या मोबाईल नंबर वरती दोन्हीवरती ते OTP येतील, ते OTP इथे टाकायचं आहे आपल्याला। ईमेल वरचा आणि आपल्या जे मोबाईल आहे दोन्हीवरचा OTP इथे आपल्याला टाकून व्हेरीफाय करायचं आहे जे आहे तर हे आपला युजर सक्सेसफुली क्रिएट, नोंदणी आपली यशस्वीरित्या ही पूर्ण झालेली आहे। त्यानंतर आपली महा ID प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे। तुमची प्रोफाईल ही तयार केली जात आहे। आता आपण इथे जी नोंदणी पूर्ण याला आपली जी प्रोफाईल आहे ते क्रिएट व्हायला तुम्हाला 24 तासाचा कालावधी लागू शकतो। त्यानंतर आपली नोंदणी झालेली आहे। नोंदणी झाल्यानंतर परत या पेजवरती यायचं। या पेजवरती आल्यानंतर नागरिकांसाठी लॉग इन यावरती क्लिक करायचं। नागरिकांसाठी लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुमचा महा ID जर आलेला नसेल तर इथे आधार नंबर टाकून सध्या आपल्याला इथं लॉग इन करायचं आहे। आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकून लॉग इन करायचं। लॉग इन केल्यानंतर लॉग इन वर क्लिक केल्यावर आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल। OTP आल्यानंतर त्याला OTP टाकायचा आणि लॉग इन करायचं। लॉग इन केल्यानंतर आपण इथे बघू शकता अशा प्रकारचं जे आहे हे पेज ओपन होणार आहे। यामध्ये जे आहे ते आपली इथे संपूर्ण जी माहिती आहे जी आपण टाकलेली होती ती संपूर्ण माहिती येईल यामध्ये। त्यानंतर यामध्ये आपण भरलेली आपली संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल। उजव्या बाजूला आपला फोटो दाखवण्यात येईल आणि त्याच्याच खाली व्ह्यू महासारथी कार्ड म्हणजे महा ID कार्ड जे आहे तर ते आपण त्याच्यावरती क्लिक करायचं आणि आपण बघू शकता आपला हे कार्ड जे आहे ते तयार झालेलं आहे। याला डाउनलोड महासारथी कार्ड वरती क्लिक केल्यानंतर हे कार्ड तुमचं डाउनलोड होऊन जाईल। मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे तर तुम्ही देखील आपला महासारथी कार्ड अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवर आपल्या कम्प्युटरवरती तयार करू शकता। मित्रांनो, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।